श्रोतेहो नमस्कार. आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. प्लास्टिकपासून क्रूड ऑइलची निर्मिती करणारे व्यावसायिक सौरभ मराठे आजही आपल्यासोबत आहेत. सौरभ मराठे यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसारित करत आहोत. पर्यावरणपूरकतेच्या त्यांच्या या व्यवसायाला प्रायोगिक तत्वावर नेमकी सुरुवात कशी झाली याविषयी सांगताना ते म्हणाले, सूर्यकांत दोडमुसे सर आहेत, ते पूर्वी RIT कॉलेजला होते. त्यांनी त्यावेळेसच इन्क्युबेशन सेंटर हे कन्सेप्ट चालू केलेलं. म्हणजे इंडियावर भरपूर ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर चालू झालं होतं, बिझनेस इन्क्युबेशन सेंटर. त्यामध्ये काय होतं की ज्या लोकांच्या नवीन आयडियाज आहेत त्याला ग्रूम करण्याचं तुम्हाला तिथं प्लॅटफॉर्म देत आहे. मग मी माझा एक छोटासा व्हिडिओ केला, मी त्यांना पोस्ट केलं की असं असं सर करतोय, आपल्याला काय ह्याच्यातून पुढं बिझनेसकडे बघता येऊ शकतं का. मग ते म्हटले बघूया, तू प्रेझेंटेशन कर आणि ये आपल्याकडे. मग ते सगळं स्टॅटिस्टिकली चेक केलं, परत फिजिबिलिटी चेक केली, मार्केटवरती स्टडी करून चायना काय करते, इंडिया काय करते याचा पूर्ण स्टडी करून त्यांना प्रेझेंटेशन दिलं. ते होऊ शकतं फिजिबल असं म्हटलं. मग राजीव गांधी योजना नावाची एक स्कीम आहे, जे नवीन एंटरप्रेन्युअर्सला अप टू 1 CR पर्यंत फंडिंग करतात प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी किंवा तुमचं जे एंडेवर आहे ते तुम्ही सक्सेसफुल करायसाठी. त्याच्या अंडर मी अप्लाय केलं. कॉलेजचे एक सर आणि मी 95 लाख रुपयेचं मी कोटेशन वगैरे टाकलेलं. मशिनरी कुठनं घ्यायची, काय घ्यायची, सगळं स्टडी करून सगळं प्रपोजल सबमिट केलं. तर काही कारणामुळे झालं नाही ते. मग परत वाटलं की काय करायचं, ऑप्शन दुसरे शोधायला पाहिजेत, कारण की अमाऊंट बघताना फार मोठी होती आणि ॲज अ मिडल क्लास फॅमिली कोणी सपोर्ट करायला तयार नाही. म्हणजे घरातले पण म्हणतात की तुला इझिली कुठेही जॉब मिळू शकतो, ही जी नवीन फील्ड आहे ह्याच्यामध्ये कशाला एक्सपेरिमेंट करत बसलं, हे थोडंसं घरातून होतं. मग परत ठरवलं की ठीक आहे, आपण बूट स्ट्रॅप करू, स्वतःचे इन्व्हेस्टमेंट करून करू. रोहन कोठारी माझा मित्र आहे, आम्ही दोघांनी ठरवलं की आपण एक छोटं मिनिमम ट्रायल कॅपॅसिटीचं प्लांट चालू करू. त्याचा स्टडी करत असताना भरपूरशा गोष्टी झाल्या. ते डेव्हलपमेंट लोन केलं. असीम नावाची एक स्कीम आहे गव्हर्नमेंटची. परत दोडमुसे सरांनी मला प्रोसेस सांगितली की ह्याच्यात तू ॲप्लिकेशन कर. मग ते ॲप्लिकेशन केल्यानंतर असीम नावाच्या स्कीममध्ये तर माझं तिथं सिलेक्शन झालं. IIT बॉम्बेमध्ये तिथं सेकंड लास्ट राऊंड होता, तिथं प्रेझेंटेशन वगैरे केलं, तिथनं ते पास झालं. 6-7 महिन्यानंतर त्याचा रिझल्ट लागला आणि ती स्कीम मला मिळाली. म्हणजे 30 लाख रुपीज मला त्या स्कीमच्या अंडर मिळाले. फायनान्शियली तर मेजॉरिटी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. फक्त ते सिस्टीम डेव्हलप करताना दुसऱ्याचे घेण्यापेक्षा म्हटलं आपल्या कॅपॅसिटीला आपल्या हिशोबानं ते डेव्हलप करू. या हिशोबाने तिथं माधवनगरमध्ये रेंटवरती जाऊन तिथं मशिनरी आपण डेव्हलप केली आणि 3-4 महिने वेगवेगळे प्लास्टिक ट्राय करून त्याचे एक्सपेरिमेंट्स करून ते यील्ड कसं जास्त करता येईल त्याचे ट्रायल्स करत करत आम्ही ते डेव्हलपमेंट केले तिथे. काय आहे ही सगळी प्रोसेस, स्टेप वाईज सांगता येईल, कसं तयार होतं क्रूड ऑइल? येस, म्हणजे बेसिकली कुकर शेपचा एक मोठा सिलेंडर आहे, त्यात 2,500 लिटर त्यात पाणी बसू शकतं, एवढ्या कॅपॅसिटीचं रिएक्टर आहे. त्यामध्ये आपण एक प्लास्टिक फीड करतो, एक मॅनहोल आहे, म्हणजे तिथून आपण प्लास्टिक फीड करतो आणि मग ते प्लास्टिक फीड केल्यानंतर आपण तो रिएक्टर कम्प्लिटली क्लोज करतो, त्याला सील वगैरे लावून ते पॅक करतो आणि त्याला 450 डिग्रीजपर्यंत आपण हीट करतो. 450 डिग्रीजच्या हीट करत असताना ते प्लास्टिक जे आहे ते 250 डिग्रीजला मेल्ट होतं, पागळतं आणि ते लिक्विड फॉर्ममध्ये होतं. त्याला तसंच कंटिन्यू पुढे हीट करत गेल्यानंतर त्याचे फ्युम्स तयार होतात. जशी पाण्याची वाफ तयार होते तशा प्लास्टिकची पण स्टीम तयार होते. ते फ्युम्स आपण पुढं कंडेन्सर म्हणजे एक पाईप आहे ज्यातून अपोजिट साईडला पाणी फ्लो होतं आहे आणि मधून ट्यूब्स आहेत, त्यातून आपला गॅस फ्लो होतो. मग जेव्हा पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा ते गॅसचं परत लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. मग ते लिक्विड फॉर्म आपण पुढं स्टोरेज टँकमध्ये कंडेन्स करतो. हे बेसिक प्रोसेस आहे आणि जे गॅस कंडेन्स होत नाही तो पुढच्या टाकीत जातो, तिथून आपण परत ती प्रोसेस बर्न करायला वापरतो. त्यातला 20% to 10% गॅस कंडेन्स होत नाही, जो त्याला -, डिग्रीमध्ये कंडेन्स करायला लागतं, ते आपल्याला फिजिबल नाही. त्यामुळे तो गॅस आपण परत बर्निंगला वापरतो. म्हणजे काय की इफेक्टिव्हली फक्त 0 250 किंवा 300 डिग्रीला जायला आपल्याला हीट सप्लाय करायला लागते. बाकीचं जे हीट आहे ते त्या प्रोसेसमधूनच जनरेट होते, त्यामुळे ती इफिशियन्सी पण त्याची चांगली वाढते. त्या आता बऱ्याच मोठ्या कंपन्या किंवा यंत्रणा अशा आहेत बाजारामध्ये उपलब्ध की ज्या यावर काम करत आहेत, तर तुमचं नेमकं वेगळेपण काय सांगता येईल? प्लास्टिक डिस्पोज ऑफ करणाऱ्या कंपन्या भरपूर आहेत. आता BVG पण ट्राय करते. BVG ग्रुप हा मोठा ग्रुप आहे, ज्यांनी पुण्यामध्ये पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बरोबर पण त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलं. प्लस भरपूरशा प्रायव्हेट कंपन्या आहेत जे काम करतात, फक्त ज्या स्केलवरती व्हायला पाहिजे ते अजून होत नाही.
जे मायासारखे अजून एक लाख जण तयार व्हायला पाहिजे, तेव्हा कुठलं तरी आपण ते जी गरज आहे ती भागवू शकतो. आता फार कमी प्लेयर आहेत इंडियामध्ये आणि मेजॉरिटी प्लास्टिकवरती काम करते, जनरलाइज वेस्टवरती काम करतात. फक्त प्लास्टिकवरती प्रायोरिटी घेऊन काम कोण करत नाही. हे एक ग्रामपंचायत स्तरावर म्हणा किंवा असं काही सुरू करता येऊ शकतं Yes. आणि आर्थिकदृष्ट्या ते कितपत सोयीस्कर आहे? इम्प्लिमेंटेशन करता येऊ शकतं. फक्त प्लास्टिक किती आहे दर महिन्याला, त्या एरियाचा क्वांटम किती आहे, त्याचं कॅपॅसिटी किती बिल्डअप होते, त्याच्यावरती पुढं कॅल्क्युलेशन्स होतात. मग त्यासाठी आम्ही कोल्हापूरमध्ये आमचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. कोल्हापूरमध्ये सिबिक नावाचं प्रायव्हेट इन्क्युबेशन सेंटर आहे. तिथं सध्या आमचं कोल्हापूर डिस्ट्रिक्टसाठी आपल्याला काय करता येऊ शकतं ह्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन चालू. आवरी नावाची संस्था आहे जी कलेक्शन ऑर्डरली करते. फक्त ते कलेक्शन करतात आणि जे रॅग पिकर्स आहेत, जे कचरा वेचक महिला आहेत, त्यांच्यासाठी ते सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देतात. प्लॅस्टिक ते जे कलेक्ट करतात ते प्रॉपरली डिस्पोज ऑफ किंवा रिसायकलिंग व्हायला पाहिजे, यासाठी आमचं आता सिस्टीम कशी इम्प्लिमेंट करता येईल याच्यावरती काम चालू आहे. त्यामध्ये अवनी संस्था आहे, माझ्यासारखी अजून एक 2 एंटरप्रेनर्स आहेत आणि सिबिक म्हणजे जी संस्था आहे जी सगळ्या गोष्टी एकत्र आणून तिथं इम्प्लिमेंटेशन करायला बघतात. यामुळं वायू प्रदूषण वगैरे असं काही धोका संभवतो? जे आपण बर्न करतो त्यातून होतो, फक्त कम्पॅरेटिव्हली कमी होतो. जे आपण डायरेक्ट प्लास्टिक जाळलं तर आपण 100% प्लास्टिक जनरेट करतो असं आपण कन्सिडर करू. पायरोलिसिस केल्यामुळं त्याच्यातले जे कार्बन पार्टिकल्स आहेत ते आपण सेपरेट करतो. डिझेल जाळल्यामुळे जो एमिशन होतो त्याच रेंजमध्ये हे जे एमिशन होतं, किंबहुना आपण 90% एमिशन आपण रिड्यूस करतो. प्लास्टिक जर जाळत असेल आणि आपण फ्यूल जाळतो ह्याच्यामध्ये 90% आपण एमिशन कमी करतो. आणि पायरोलिसिस प्रोसेस वापरून आपण प्लास्टिक रिसायकलिंग करतो, म्हणजे क्रूड ऑइलपासून प्लास्टिक बनवलं जातं आणि परत आपण प्लास्टिकला क्रूड ऑइल फॉर्ममध्ये आणतो. सायकल आहे थोडक्यात हे सगळं. येस. आणि जर लँडफिलमध्ये गेलं तर आपल्याला माहिती आहे की ते वर्षोनवर्ष कितीतरी लाख वर्ष त्याला डिस्पोज व्हायला लागतात, तरी पण ते होत नाही. त्यामुळं बेस्ट नियरेस्ट पॉसिबल आणि नियरेस्ट अफोर्डेबल सोल्युशन आपल्याला पायरोलिसिस आहे प्लॅस्टिकसाठी. तर ते आपल्याला कंटिन्युअस वापरायचं आहे आणि कंटिन्युअस जर त्याला इम्प्लिमेंटेशनमध्ये ठेवायचं आहे तर ते पायरोलिसिस प्रोसेस आहे. आता लोक किंवा सायंटिस्ट आता इन्झाईम्स पण बनवायचा प्रयत्न करतात जे प्लास्टिक खाऊ शकतं, तर ते अजून लॉंग शॉट आहे. म्हणजे अजून तर मेजॉरिटी आपल्याला नियर बाय डिस्पोजल जे होतं प्लास्टिकचं ते पायरोलिसिसमधून होतं. आणि जो व्हॉल्यूम आता प्रत्येक महानगरपालिका प्रत्येक डिस्ट्रिक्ट जनरेट करते त्या कॅपॅसिटीचं कोणच प्रोसेस करत नाही. सांगलीमध्ये तुम्हाला म्हटल्यासारखं 6 मेट्रिक टन पर डे प्रोडक्शन आहे, तर ते इयरली किती होते, मंथली किती होते हे आपणच कॅल्क्युलेट करू शकतो. मुंबईत तर ह्याचं एक्स फॅक्टर म्हणजे 10x 30x हे कॅपॅसिटीला. कोल्हापूर 11 मेट्रिक टन पर डे प्रोसेस बनवतं. त्यामुळे ते ज्या व्हॉल्यूमनी वेस्ट तयार होतं आणि ज्या कॅपॅसिटीने डिस्पोज ऑफ होतं ते कुठेही मॅच करते. रेशोमध्ये फरक खूप मोठा आहे, फार मोठा. फक्त 5 to 10% रिसायकल होतं, बाकी सगळं डिस्पोज ऑफ होतं, म्हणजे लँडफिल्डमध्ये जाते. आणि भरपूर त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर करू शकतो आपण, जर मोठे जायंट्स किंवा तसा फंड्स उपलब्ध झाला तर करू शकतो आपण. आणि ते काय ओव्हर द नाईट होण्यासारख्या गोष्टी आहेत, त्याला एक पिरियड ऑफ टाईम जायलाच लागणार आहे. आत्ता ही जी यंत्रणा तुमची सुरू आहे त्यामध्ये काही नफा नुकसान असा कसा ताळमेळ आहे? तसे एक्सपिरियन्स भरपूर झाले. स्टार्टिंगपासून थोडं एक्सपेरिमेंटल फील्ड असल्यामुळे ते भरपूरसे एक्सपेन्सेस ओव्हरहेड झालेत. म्हणजे जी गोष्ट स्ट्रॅटेजिकली 1 लाखात बसायला पाहिजे तिथे 2-3 लाख रुपये मी स्पेंड केलेले. प्रॉफिटेबिलिटी म्हणाल तर जो प्रोडक्ट आपण तयार करतोय त्याचं 100% चांगलं मार्केट आहे. त्याला प्रोडक्ट पण जेवढं तुम्ही डिस्टिल करा, जेवढं प्युअर फॉर्ममध्ये करा तेवढा तुम्हाला चांगला रेट मिळतो त्याच्यामध्ये. खरं रिफाईनमेंट आणि फायनल प्रोडक्टपर्यंत जाऊस तोपर्यंतचा जो हर्डल आहे तो मोठा आहे. अजून नवीन काही प्रोजेक्ट सुरू आहेत किंवा विचार आहे? आता पायरोलिसिस हा जो प्रोजेक्ट आहे तो मी 2 पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो. एक तर सेंट्रलाइज सिस्टीम किंवा डिसेंट्रलाइज सिस्टीम. सेंट्रलाइज सिस्टीमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण एका ठिकाणी एक सांगलीसारख्या डिस्ट्रिक्टचं पर डे प्लास्टिकचं जे जनरेशन आहे ते डिस्पोज ऑफ करायचं कॅपॅसिटी बघतोय. आणि डिसेंट्रलाइज म्हणलं की आपण तालुका किंवा गाव लेवलच्या कॅपॅसिटीला आपण ते छोटे छोटे युनिट्स प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये इम्प्लिमेंट करून तिथलं प्लास्टिक तिथल्या तिथे डिस्पोज होऊ शकतो का ह्याच्यावरती
काम चालू आहे सध्या. ते कुठलं बेनिफिशियल आहे, कुठलं प्रॉफिटेबल आहे, कुठलं सस्टेनेबल आहे, या सगळे फॅक्टर्सचा आपण विचार करून आता एक्सपान्शनचं प्लॅनिंगमध्ये आहोत. खूप मोठं काम आहे खरं तर हे, कारण प्लास्टिकचा विळखाच इतका मोठा आहे. काही नवीन लोकांनी जर यावर काम सुरू करायचं म्हटलं, काही विचार असेल तर काय करता येईल सुरुवातीला? पहिली पायरी काय असेल? पहिलं तर अवेअरनेस, की सगळेजण आपण एक गॉगल घालून फिरतोय आणि सगळ्यांना मेट्रो सिटीमध्ये राहायची इच्छा झाली. फक्त त्या मेट्रो सिटीच्या बाहेर पण जाऊन थोडं लँडफिल्स किंवा डम्पिंग ग्राउंड्स प्रत्येकाने व्हिजिट केले पाहिजे, सगळ्यांना व्हिजिट करायला लावले पाहिजे. मला तर वाटतं कंपल्शनच आहे. कारण की आपण ज्या पद्धतीने आपण प्लास्टिक किंवा कुठल्याही गोष्टी वापरतोय, हे जे वेस्ट जनरेट होतं आहे त्याची कपॅसिटी वाढतच चालली. मेजॉरिटी अवेअरनेस वाढला पाहिजे. तुम्ही ॲक्च्युली ग्राउंड रियालिटी जेव्हा चेक कराल, तुम्ही जेव्हा लँडमाईन्स किंवा हे जाऊन तुम्ही बघाल, तेव्हा तुम्हाला थोडासा अवेअरनेस येणार आहे. त्यानंतर तुम्हाला रिअलायझेशन होईल की काहीतरी करायला पाहिजे. मग निसर्ग संवादसारखे सांगलीमध्ये ग्रुप आहे, ते लोक चांगलं इम्प्लिमेंटेशन करतात. त्यामध्ये ते लोक निसर्गाशी कम्युनिकेट करतात, प्लॅस्टिक कलेक्शनचे ड्राईव्स घेतात. सांगलीमध्ये आणि मिरजमध्ये पूर्ण सिटीमध्ये शेवटचा संडेला कलेक्शन ॲक्टिव्हिटी होते आणि तो प्लास्टिक कलेक्ट करून आपण प्रॉपरली सेग्रिगेट करून त्याचं डिस्पोज ऑफ करायला देतो. जे प्लास्टिक रिसायकल होऊ शकतो त्याला रिसायकलला पाठवतो, जे डिस्पोज ऑफ करायला लागतं ते डिस्पोज ऑफ करतो. हे अशा ॲक्टिव्हिटीज आपण जॉईन केल्या पाहिजेत किंवा असं सोशल वर्कमध्ये आपण व्हॉलंटिअरली काम केलं पाहिजे. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने बघत असाल तरी बेनिफिशियल आहे, कारण लॉंग शॉट आहे. कारण की डेव्हलपमेंट ह्या गोष्टी कंटिन्यूस होत राहतात. जसं आपण सगळ्यांना गेम थीम पार्क्स किंवा वॉटर पार्क्स दाखवतो, तसं प्रत्येकाने आपल्या मुलांना लँडमाईन्स किंवा लँडफिल्सला एकदा व्हिजिट करून दाखवलं पाहिजे की आम्ही तुमच्यासाठी काय सोडून चाललो आहे. रियालिटी चेक प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरती मेजॉरिटीली सोशली आपल्याला जर काम करता आलं तर ती फार मोठी गोष्ट आहे. कारण की ॲज अ सोसायटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडेच परत येणार आहेत. त्याच्यावरती आत्तापासून जर आपण लक्ष दिलं आणि जर प्रॉपरली वर्कआउट केलं तर ते पुढे जाऊन बेनिफिशियल होणार आहे. नाहीतर दरवर्षी तो फॅक्टर एक्स फॅक्टरने वाढतच चाललं आहे. आपलं जसं पॉप्युलेशन वाढते तसं एक्सपोनेन्शियली वाढतच चाललं आहे. त्यामुळे त्याचा अवेअरनेस मेजॉरिटीली करणं गरजेचं आहे. आणि वेस्ट मॅनेजमेंटसारखी फील्ड आता अपकमिंग फील्ड आहे, ज्यामध्ये गव्हर्नमेंट पण भरपूर सपोर्ट करतं. फक्त ते इम्प्लिमेंटेशन आणि एक्झिक्युशन ह्यामध्ये भरपूर गॅप आहे. तो गॅप आपल्यालाच भरून काढायला. तुम्ही सुजाण नागरिक आहे तर ते फक्त गव्हर्नमेंटवरती आपण ढकलून नाही चालू शकत. त्यामध्ये आपण प्रत्येक लेवलला आपल्यालाच त्याच्यात इम्प्लिमेंट करून त्या गोष्टी करण्याच्या गरजेचं आहे. या एका पॉईंट ऑफ व्ह्यूने मी थोडं मोटिवेटेड असतो की पुढे जाऊन हे प्रॉब्लेम फार मोठा आहे, त्यामुळे आपल्याला हे करण्याची गरजेचं आहे. ग्राउंड लेवलला उतरून प्रत्येकानं जागृत होऊन. येस, डेफिनेटली. तुम्ही ॲटलिस्ट दुसऱ्यांना अवेअर तरी करू शकता किंवा ह्याची माहिती तरी देऊ शकता. तुम्ही यंग असाल तर तुम्ही व्हॉलंटरी वर्क करू शकता निसर्ग संवाद सारखे ग्रुप बरोबर. काम खरंच हे उदात्त आहे, म्हणजे प्लास्टिकचं सायकलिंग करणं आणि त्यापासून उपयोगी आहे असं उत्पादन घेणं. लोक सोशली चेक करत असत, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं एफर्ट देऊन करताय, सोशल कॉजसाठी करताय, तर लोक त्याला ॲप्रिशिएट पण करणारे आहेत. ते त्या लोकांनी थोडं फीडबॅक दिलं की आपल्याला पण बेनिफिट मिळतो आणि त्याचं प्रोत्साहन मिळतं. प्लास्टिक मुक्तीच्या तुमच्या या प्रवासासाठी सर शुभेच्छा. आणि आज या कार्यक्रमात आला त्यासाठी आकाशवाणीकडून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. सौरभ मराठे यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आज या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसारित करण्यात आला. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.